नमस्कार मंडळी, माझं नाव आदित्य. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बघताव कसल्या प्रकारचा सोंग घेतलाय तो. हातात बघा काय तो मस्त की झाप, इकडे खालती झाप, परत मुठोट घातलाय, काहीतरी वेगळाच काहीतरी करतोय. इकडे अर्धी माणसं पुढे चालली आहेत आणि मी पण आपला चाललाय त्यांच्यासोबत. अचानक प्लॅन ठरला, नाही तर अजून काय वेगळा करणार होतो. तर चला आजची व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. आणि आता मी कसा खदला होतो ना, मी निखिलला, बाकीच्या अजून आपल्या पोरा आहेत आपल्या वाडीतली, तर कधी खदला होता आणि बघा कसं काय करता होते. देवळाकडून निवाण आल्यावर निवाणाचं पाणी होळीत टाकलं जातं. त्यानंतरला मग दगड लावले जातात. त्यानंतरला अबीर, गुलाल आणि अगरबत्त्या लावून होळी सजवली जाते. त्यांच्या पाठी आपण सदैव भरावं. त्यांच्याही काय धंदा व्यापार पाण्याचे प्रत्येकाचे असतील, त्यांच्या पैसे मिळून द्यावे. त्यांच्या माणसे काय परिपूर्ण करून द्याव्या. आमच्या वाईचे काय छोटी बाळकं आहे त्यांना सुद्धा विद्या मार्गदर्शन चांगलं करावं. आणि संपूर्ण आमचे जे परिवार जे आहे त्यांचे सगळं सुखाने आनंद राहावं. आणि असे वर्ष आमच्या हातून तुमची सेवा करून घ्यावी. बाळ गोपाळ लवकर दे. आई तो गाड़ी चाहिए वाजवायचं नाही यावर्षी.
तिथं वरती बस आली बस तिथे बस 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 जेवायला या मस्त एवढं सगळं मिक्स आहे. प्रत्येकाच्या घरातनं जे जे भेटलं ना तर ते सगळं एकत्र केलं जातं आणि त्यानंतर मग त्याचं जेवण असतं. तर चला सगळे जेवतायत. आजच्यापासून आमच्या पट्ट्यातला शिमगा संपलेला आहे. धुळवट हा आमचा शेवटचा दिवस शिमग्याचा. आणि आता जर रत्नागिरी साईडला वगैरे गेला तर रत्नागिरी संगमेश्वर वगैरे त्या साईडला जर गेला तर तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल की आता त्यांचा शिमगा सुरू होतो आणि आमच्या इथे धुळवटीला संपतो. एवढं काय दाखवत आलं तेवढं मी एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बाय. पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये.